तुमच्या मनात येते बुवा. दादांची ती सूचना आहे ना ती मी मान्य करतो. काय परिस्थिती? त्याच्यात कसं तुम्ही दोघंही एक झालात. निवडणुकीच्या काळामध्ये समज गैरसमज दूर झालते. सगळ्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? हा मतदारांना नाही मतदारांना माझी एवढीच विनंती आहे की ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आभार मानतो, ज्यांनी नाही केलं त्यांचे आभार मानतो, आणि जे निवडून आले पुढचे ते आमचेच आहेत, ते काय गावचेच आहेत ते, त्यामुळं ते पण आमचेच आहेत. आम्ही सगळे एकजुटीने मिळून आमचा सारा कारभार व्यवस्थित करू. नेताजी दादांनी तुम्हाला जी काही सूचना केली असून तुमचं तुम्हाला माहिती, हा. त्यांच्या मनात येतो तुमच्या ध्यानात आहे? हा, ज्यांची जे मनात येते माझ्या ध्यानात आहे ते परिपूर्ण होईल. दादा मोठे बंधू आहेत, दादांचा शब्द अंतिम राहील, बस एवढंच सांग. मी तर मागाशी सांगताना सांगितलं का दादा वयाने ज्येष्ठ आहेत, मोठे बंधू आहेत, त्यांची इथून पाठीमागे आम्ही सल्ले मानित आलो. त्यांचं इथून पुढच्या काळात मानित राहणार, आणि त्यांना मी मागाशी सांगितलं की त्यांच्या सल्ल्याने सर्व संस्था जेवढ्या गावात संस्था आहेत ते सगळे त्यांना घेतल्याशिवाय संस्थेचं कोणते सल्ल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे सगळे एकत्र बसूनच विचारवून आम्ही संस्था चालू नेताजी दादा दुर्दैवाने तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो, तुम्ही सगळे एकत्र आलात, काय तुमच्या भावना? अरे ऐका, हे पहा, हे जसं माऊलींनी रेडेश्वर महाराजांच्या डोक्यावर ठेवून आळेगावात समाधी दिली, तसं आता जरा थोडं वेगळं जरा मी समजा माऊलीला तरी आशीर्वाद देतो. हा माझा बारका भाऊ हे माऊली शेटकोराडे बरं का. हा, आणि त्यांना माझी विनंती आहे का इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जे गावांनी ठरवले, आम्ही जे ठरवले, आता माऊली शेट्टी जे काय सांगितले त्याच्याबद्दल माझ्या मनात काही गैरसमज नव्हता पण, आणि मला माहिती पण होतं माऊली शेट्टी आज ना उद्या ते क्लिअर करणार मला भेटून, पण ते आज योग आला आणि माझा सगळं गैरसमज दूर झालेला आहे. दादा तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जे काय बोललात हा. ते अनावधानाने बोललात, हे तुम्हाला मान्य? हा, अनावधानी, मग अनावधानी बोलावंच लागतं ना, मग इलेक्शन येते नाही तर मग इलेक्शन कशी होईल ना. संस्थेचा कारभार एक नंबर, संस्थेचा कारभार चांगलाच आहे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे बरं का. फक्त इथून पुढच्या काळात सर्वांना एकत्र घेऊन आणि एका विचाराने जे काय आहे कारभार चांगलाच आहे. चांगला म्हणजे पैसे शेतकऱ्यांचे राहिले नाही, काय नाही, काय थोडं थकबाकी असतील, काय असतील, नाही थकबाकी असतील किंवा गुंतवणूक काय केलं. आता सर्व संचालकांनी एकत्र राहून काम करायचं, व्यवस्थितपणे राहायचं. इथून पुढच्या काळामध्ये काय जे काय असेल ते आता ठरलं पुढं. ज्ञानेश्वर महाराज की जय, रेडेश्वर भगवान की, अंबिका माते की जय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.